विभागाला आला तर चालेल. मग मी तिकडे गेलो. गेले काही दिवस खूपच योगायोग घडतायत का? म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचं हे वक्तव्य की राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे, त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना नोटीस बजावली जाणं, त्यानंतर तुम्ही भेटायला जाणं थोड्या वेळाने, हे नाही असं आहे, मला दुसऱ्या पक्षावर बोलायचा काही अधिकार नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. माझ्या पक्षात अंतर्गत कोणतेही घालमेल नाही, सगळे शांत आहेत आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत. त्यामुळं दुसऱ्या पक्षांवर मी बोलणं योग्य नाही. आणि कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून. भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू. त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही. सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते. दोघांची माझी 5 मिनिटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो, त्यावेळी त्यांची भेट झाली. दुसरा मुद्दा डिलिमिटेशनचा आहे. डिलिमिटेशनच्या बिलाला राष्ट्रवादी पक्षाकडून समर्थन दिलं जाणार आहे अशी माहिती आहे. तुमच्याकडे काही अपडेट्स त्या संदर्भात? आमचे ते 8 खासदारांची जी एकत्रित आहेत ते सुप्रियाताई त्यांचं नेतृत्व करतात. सुप्रियाताईंच्या वरती जबाबदारी आहे. डिलिमिटेशनचं बिल, 1 नेशन 1 इलेक्शनचं बिल, 2-3 महत्वाची बिलं येणार आहेत. तर सुप्रियाताई मध्ये आधी सांगत असतात हे असं चाललेलं आहे. तर त्या सुप्रियाताई त्याचं धोरण ठरवतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यांची महिलांच्या आरक्षणाच्या बद्दल विशेष आग्रही त्या नेहमीच राहिलेल्या आहेत. त्यामुळं कदाचित त्या बाबतीत त्यांच्या स्तरावर निर्णय होईल काही. पण सर, मतदारसंघाच्या पुनर्रचनेसंदर्भात जर घटना दुरुस्ती विधेयक आलं तर मग त्या संदर्भात पक्षाची भूमिका सकारात्मक राहील? नाही, आता काय हे बिल संसदेत येणार आहे. मी विधानसभेचा सदस्य आहे. त्यामुळं मी संसदीय कामकाजाविषयी बोलणं हे त्यांच्यात हस्तक्षेप केल्यासारखं होईल. पक्ष म्हणून काय पक्षाची जी काही चर्चा झालेली आहे